7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत. नमस्कार श्रोते हो. एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात मी प्रतिभा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण समाजात वावरत असताना काही नियमांचं पालन करणं आपल्याला क्रमप्राप्त असतं. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत. तसंच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपल्याला काही अधिकार, हक्क मिळालेले आहेत. या सगळ्यांमुळे अर्थातच आपल्याला स्वतंत्र आणि शिस्तबद्ध जीवन जगता येतं. आणि हे शक्य आहे ते केवळ आपल्या देशाच्या संविधानामुळे. मंडळी, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याबद्दलची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक समीर आगळे यांच्याशी. अभिनव कला महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय संविधान आणि उपयोजित कला आणि कला इतिहास यांचे ते अभ्यासक आहेत. तसंच उपयोजित कला आणि बौद्ध कला या विषयात त्यांनी PhD केलेली आहे. सर, आपलं आकाशवाणीमध्ये आणि आमच्या एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आपण मुलाखतीला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की संविधान दिवस का साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले संविधान स्वीकृत आणि अधिनियमित केले गेले, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सणांपैकी एक हा सण असा गणला जातो आणि संविधान साजरा कसा करावा याचा नुकताच आपल्या शासनाने GR काढलेला आहे आणि त्यानुसार आता शासकीय स्तरावर सुद्धा संविधान दिन हा साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे संविधान ज्या तारखेला आपण स्वीकृत केलं 26 नोव्हेंबरला, त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान सभेमधलं अतिशय गाजलेलं ऐतिहासिक असं भाषण आहे. तर जर प्रत्येकाने त्या भाषणाचं अध्ययन केलं, ते समजून घेतलं आणि त्याद्वारे आपण संविधानाचा प्रचार जर केला तर तो खऱ्या अर्थाने आपण संविधान दिन साजरा करू असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे महत्व असल्यामुळे आपण संविधान दिन साजरा करतो. बरं सर, संविधान निर्मितीची थोडक्यात माहिती सांगू शकाल का? बघा, संविधान सभेचं जे कामकाज जे आहे ते साधारणपणे 9 डिसेंबर 1946च्या आसपास काहीतरी सुरू झालं किंवा प्रिसाइजली 9 डिसेंबर रोजी ते सुरू झालं आणि पुढे जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे कामकाज चाललं. बरं. आणि मग याच्यामध्ये संविधान सभेने अनेक समित्या निर्माण केल्या होत्या. त्यातली एक महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती स्थापन केली गेली. तर ती मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली. ती साधारणपणे 29 ऑगस्ट 47 रोजी ती निर्माण झाली आणि 30 ऑगस्ट पासून मसुदा समितीचे कार्य सुरू झाले. आणि आपण पाहतो की अवघ्या 141 दिवस म्हणजे साधारणपणे 4 महिने पण नाही, 4 महिने अप्रॉक्सिमेटली 4 महिन्यांमध्ये पूर्ण भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. मग तो पुढे 8 महिने भारतीय नागरिकांच्या पुनर्विलोकनासाठी तो प्रेझेंट करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 साली बाबासाहेबांनी तो मसुदा संविधान सभेसमोर सादर केला. मग त्याच्यामध्ये फायनली 195 अनुच्छेद आणि 8 परिशिष्ट असा समावेश असलेला हा मसुदा पुढे अत्यंत जटिल प्रश्नांवर निरसन होत, दुरुस्त्या होत, विचार विनिमय होत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपण स्वीकृत केले किंवा अंगीकृत केले. अशी ही थोडक्यात आपण संविधान निर्मितीची एक प्रोसेस सांगू शकतो आपण. सर, संविधानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे? हा एक खूप तसा क्रिएटिव्ह प्रश्न आहे हा.
अर्थात मुळात भारतीय संविधानच खूप वैशिष्ट्यांनी नटलेलं असं परिपूर्ण असं संविधान आहे. पण आता एवढ्या थोड्या वेळामध्ये जर सांगायचं जरी झालं तर एक युनिक फीचर जे आपल्याला म्हणता येईल संविधानाचं, ते मला या ठिकाणी असं सांगता येईल की त्याच्यामध्ये जे अपडेट होण्याची जी एक प्रोसेस असते, की आत्ताच्या युगामध्ये जसं आपण सॉफ्टवेअर अपडेट करतो, अद्ययावत करतो, तसं संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचं जे प्रावधान आहे ते हे सर्वात मोठं एक असं वैशिष्ट्य आपल्याला संविधानाचं म्हणता येईल, की जे इतरांच्या दृष्टिकोनानं कधी कधी एक मिसकन्सेप्शन असतं काही लोकांचं, संविधानामध्ये अनेक दुरुस्त्या केल्या जातात वगैरे असं, की ते ह्या टोन मध्ये बोललं जातं की जणू काय ते खूप चुका आहेत आणि त्या दुरुस्त्या केल्यात अशा आविर्भावात ते बोललं जातं. तर ते तसं नसून नवीन समाज व्यवस्था जी निर्माण होते, नवीन समाज जो तयार होतो, ह्या नवीन समाजाचे नवीन प्रॉब्लेम तयार होतात. तर त्या नवीन प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं, नाविन्यपूर्ण कसे समाधान त्याच्यामध्ये शोधायचं, तर ह्याची उपाययोजनेची किंवा जी कार्यवाहीची जी पद्धत आहे ती संविधानामध्ये काय म्हणतात अंतर्भूत करता यावी म्हणून आपण त्याच्यामध्ये संशोधन करत असतो, ते अपडेट करत असतो. तर तो मुद्दा जरी आपण दुरुस्त्या जरी असं म्हणत असलो तर ते चुकीची दुरुस्ती नसून ते अपडेट होणं आहे ते. आणि ह्या मुद्द्यामुळे संविधान हे आपलं एखाद्या डबक्याप्रमाणे न राहता प्रवाही नदीप्रमाणे किंवा प्रवाहाप्रमाणे ते वाहणारं असं ते संविधान आहे आपलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळी त्यांनी हा सुद्धा विचार केला की हे या काळापुरतच मर्यादित न राहता पुढे समाजामध्ये जे काही प्रश्न उद्भवतील त्यानुसार त्यावर काही उपाययोजना करता येतील का, तर त्या करता याव्यात म्हणून त्यामध्ये तो तसा एक अंतर्भूत केला गेलेला आहे मुद्दा, की नव्याने आपण त्याच्यामध्ये काही गोष्टी अपडेट करू शकतो. बरोबर. आणि त्या पण काळ सुसंगत. बरोबर, अगदी. म्हणजे प्रवाहाप्रमाणे जे सुरू आहे त्या प्रवाहामध्ये राहून काय करता येईल, त्याला तो गुण म्हणता येईल, एक पर्सनॅलिटी, एक फीचर म्हणता येईल आपल्या संविधानाचं, की ज्याच्यामध्ये अपडेट होण्याची ही प्रक्रिया त्यांनी स्वतःमध्ये ती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हे संविधान कधीच असं जुनाट होत नाही किंवा आउटडेटेड होत नाही, तर ते सतत अपडेट राहतं आणि नव्या युगाला, नव्या प्रश्नांना सामोरे जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होऊन जाते त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचं एक मला उदाहरणही देता येईल तुम्हाला, म्हणजे आता आठवलंय म्हणून सांगतो याचं, की ज्यावेळेस संविधान निर्माण झालं त्यावेळेस काय कम्प्युटरचा उगम झालेला नव्हता. पण आताच्या काळामध्ये आपण पाहतोय मागच्या काही 5-10 वर्षांपासून आयटी युग हे सुरू झालंय किंवा आयटी क्षेत्र सुरू झालंय आणि आयटीतले क्राईम्स आणि आयटीतले परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स पण सुरू झालेले आहेत. बरोबर. म्हणजे ज्याला आपण सायबर क्राईम किंवा सायबर किंवा अशा टाईपच्या गोष्टी म्हणतो आपण. आता याला सुद्धा कायद्याच्या क्षेत्रामध्ये जर आणायचं असेल तर संविधानाने अशा उपाययोजना करून ठेवल्यात की ज्या आत्ताच्या काळ सुसंगत या परिस्थितीला पण आपण सामोरे जाऊ शकतो आपण. आणि म्हणून असे अपडेट होणं ही जिवंत असण्याची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया संविधानाने स्वीकारलेली आहे. सर, एक सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून संविधानाचं काय महत्व तुम्ही सांगू शकाल? अच्छा, हे बघा, आपण जर ऑब्झर्व केलं किंवा ही परिस्थिती पाहिली किंवा स्वतःकडे जरी पाहिलं आपण तरी लक्षात येईल की संविधान आपल्याला पावलोपावली आपलं एक वेळेला शस्त्र म्हणून, वेळेला एक ढाल म्हणून आपल्या समोर उभं राहतं. नक्कीच. आपलं काय म्हणतात, लोकशाहीमध्ये वावरत असताना आपलं सर्वात मोठं एक वेपन म्हणा किंवा एक मोमेंट म्हणा, आपण या डॉक्युमेंट कडे बघू शकतो संविधानाच्या. आता कसं होतं की हा एक लोकांमध्ये समज आहे की हे फक्त स्कॉलरली लोकांमध्येच हे अभ्यासलं गेलं पाहिजे, तर असं नसून तळागाळातल्या माणसापर्यंत ह्याची ताकद पोहोचली पाहिजे. बरोबर. आणि इनफॅक्ट संविधानाचं म्हणजे आपण हे सर्व भारतीय नागरिक आज बघतो, प्रत्येकाला स्वतःचे हक्क समजतात. त्यांच्या हक्कांवर जर गदा आली तर ते त्याच्या विरुद्ध पेटून उठतात. आणि मग पेटून उठताना कसं पेटावं, तर संवैधानिक मार्गाने आपल्या हक्कांसाठी पेटावं. बरोबर. संविधानिक मार्ग आपण अवलंबला पाहिजे. आणि असे संविधानाने आपल्याला हे मेथड्स आणि म्हणजे हे प्रोसेस आणि मार्ग दिलेले आहेत आपल्याला, जे सगळ्या लोकांना डायरेक्टली और इनडायरेक्टली सबकॉन्शियसली कळतात बऱ्याचशांना. पण याच्यासोबत एक गोष्ट आहे जी खूप लोकांना लक्ष कधी त्या ठिकाणी जात नाही, ते म्हणजे जसे संविधानाने आपल्याला हक्क दिलेले आहेत तसंच संविधानाने आपल्याला कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत.
आणि आपण पाहाल, जर संविधानाचं पुस्तक जर आपण पाहिलं तर आपण पाहू की संविधानाने हक्क आपल्याला जवळजवळ सगळं पुस्तकभर हक्कच आहेत आपल्याला जवळजवळ, ठीक आहे. पण कर्तव्याचा जिथं उल्लेख येतो, कर्तव्य अवघं अर्ध पान आणि अवघ्या 9 ते 10 पॉइंट मध्ये भारतीय नागरिकाची कर्तव्य विशद केलेली आहेत त्याच्यामध्ये. बर. आपण निव्वळ त्या याच्यानुसार जरी वागलो ना, ते या कर्तव्यांनुसार, तरी आपण खूप सक्षम होऊ आणि भारत हा अतिशय प्रगती पथावर असा तो मोठा देश म्हणून प्रस्थापित होईल. एवढं इम्पॉर्टंट असे आपल्याला कर्तव्य आणि हक्क असे दिलेले आहेत आणि हे सगळे अंमलबजावणी करण्यासाठी किंवा जगण्याचा हा एक मार्ग आपल्याला संविधानाच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे आणि याचा आपण अध्ययन अभ्यास हा करायला पाहिजे आपण. आणि याचं एक थोडक्यात जरी काय म्हणायचं म्हणलं तर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला बाबासाहेबांचे संविधान सभेतलं जे भाषण आहे त्याचं अध्ययन मात्र सर्व नागरिकांनी करायला पाहिजे आणि त्याचा जागर आपण करायला पाहिजे, त्याचा प्रसार प्रचार करायला पाहिजे, तरच हा खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा करतोय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाणीतून, त्यांच्या भाषणातून हे संविधान काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचेल, हे जर प्रत्येकाने ऐकलं तर, आणि त्यांना ते जास्त विस्तृतरित्या समजेल. बरोबर बरोबर. सर, आपला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रचिन्ह राजमुद्रा याबद्दल एक थोडं सांगा ना. साधारणपणे 22 जुलै 1947 रोजी पंडित नेहरूंनी संविधान सभेमध्ये हा प्रस्ताव आणला आणि आपल्या भारताने, मॉडर्न भारताने ज्याला आपण म्हणूया, आपली व्हिज्युअल आयडेंटिटी ज्याला आपण म्हणता येईल आपल्याला, ती या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपामध्ये आपण स्वीकारली. तर राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा, आपलं जे राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते आपण स्वीकारलं. आता याच्यामध्ये आपण पाहतो की वरती केशरी रंग आहे, सॅफ्रॉन ज्याला आपण म्हणूया, मध्ये पांढरा बँड आहे, व्हाईट आहे, आणि खाली हिरवा रंग आहे आणि त्याच्या मधोमध निळ्या रंगाचं अशोक चक्र आहे. तर हे जे अशोक चक्र जे आहे हे बुद्धांनी जो जगाला मार्ग, जो शांतीचा, समृद्धीचा जो मार्ग सांगितलेला, बुद्ध तत्वज्ञान जे आपण जगाला दिलेलं आहे, तर त्यात त्यांचं जे महत्वाचं जे ज्याला आपण ज्ञानप्राप्तीचं प्रतीक म्हणतो आपण, की बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय, तर तो जो प्रतित्य समुत्पाद सुत्त जे आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इंटरडिपेंडेंट ओरिजिनेशन म्हणतात, तर त्याचं दृश्य प्रगटीकरण आपल्याला हे चक्र म्हणून बघता येईल आपल्याला. जे सम्राट अशोकानी सारनाथ येथील जो त्यांचं जे सम्राट अशोक स्तंभ जो आहे त्यांचा, त्याच्या स्तंभ शीर्षावर हे अंकित आहे आणि हे आपल्या राष्ट्रध्वजावर मध्यभागी निळ्या रंगामध्ये आपण वापरलेलं आहे. आणि हे जे चिन्ह जे आहे, जे अशोक स्तंभावरचं जे चिन्ह आहे, ते आपण आपली राजमुद्रा म्हणून स्वीकारलेलं आहे. तर ही आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी, आपली जी ओव्हरऑल अख्ख्या जागतिक इतिहासामध्ये आपली जी पर्सनॅलिटी आहे आणि आपला जो डेमोक्रेटिक नेचर आहे, हे दृश्य स्वरूपात रिप्रेझेंट करणारे हे आपले राष्ट्रचिन्ह आहेत. आणि आपल्या जे आपण मगाशी जे आपण हक्क आणि कर्तव्य जे बोललो, त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आपली राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय चळवळ याचं आपण नागरिकांनी अध्ययन करायला पाहिजे, त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने शाळा कॉलेजेसमध्ये पण आपण याच्याबद्दलचा प्रसार प्रचार करायला पाहिजे आपण. बरोबर. सर, आज तुम्ही आमच्याशी संविधान दिनानिमित्त संवाद साधलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे, अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या वैशाली त्रिवेदी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.